आपल्या सविता वायदंडे आई आहेत. तर आई मला सांगा, तुम्हाला आपल्या थेरपी सेंटरमध्ये येण्या अगोदर काय काय त्रास होत होता? मला एवढा खूप त्रास होता. माझ्या मानच गॅप होता आणि मानेची नस दबलेली होती. त्याच्यामुळं मला काय करता येत नव्हतं. म्हणजे आता याच्यात जसं की आई सांगते की आईचा जो मानेचा मणका आहे, तर मानेच्या मणक्यामध्ये गॅप होता आणि त्याचबरोबर आईची हाताला जाणाऱ्या ज्या नसा आहेत, ह्या नसा पूर्णपणे दबल्या गेल्या होत्या. इव्हन आईला असा त्रास होत होता की त्यांचा हा इथून जो पोर्शन आहे ना, त्यांचं बॉडीचं स्ट्रक्चर इथून पुढे असं झुकल्यासारखं झालंय त्या प्रॉब्लेममुळे, म्हणजे एवढा तो गॅप झालेला आहे. तर आई मला सांगा, या त्रासामुळे हा त्रास किती वर्षापासून होतो तुला? मला 25-30 वर्ष आता माझाच मुलगा 24 वर्षाचा आहे. 24 ते 25 असेल, 2001 मधला आहे. ओके. मग त्या टायमापासून मला हा त्रास होतोय. म्हणजे गेली 24 ते 25 वर्ष झाली आई या त्रासामध्ये आहे. आणि मग या 24 वर्षांमध्ये ह्या त्रासाला तुम्ही दवाखान्यात नाही दाखवलं का? डॉक्टरांनी काय सांगितलं? काय नाही, जायचं, इंजेक्शन घ्यायच्या, महिन्याच्या गोळ्या घ्यायच्या, बस तेवढंच फरक. तेवढ्या पुरतं इंजेक्शन मारायचे, यायचं. तेवढं इंजेक्शन मारलं की झालं, तेवढं फरक पडायचा तेवढा फरक पडायचा. गोळ्या संपल्या की झालं, पुन्हा चालू होतं. मग मला आणखीन एक विचारायचं आहे, हा एवढ्या वर्षापासूनचा त्रास आहे, त्यात अजून दवाखान्यात पण दाखवलं, खर्च किती केला दवाखान्यात आजपर्यंत 24 वर्षात? 2 लाखाच्या घरात गेले. जवळजवळ काकू म्हणजे आई सांगते की जवळजवळ त्यांचे 2 लाखापर्यंत खर्च झालेला आहे, पण तरी देखील त्यांना काहीच फरक पडला नाही. आईचं ऍक्च्युली काम जे आहे ना, हे काम हाताने करण्यासारखंच आहे. म्हणजे तुला आई सांग की मणक्यात गॅप असल्यामुळे आणि नस दबल्यामुळे काम करायला वगैरे, किंवा हात तू म्हणत होती मगाशी की हात माझा कसलाच वरती वगैरे जात नव्हता, किंवा घरामध्ये तुला स्वयंपाकाला पण प्रॉब्लेम होत होता. तर त्याबद्दल काही सांगशील की नेमकं काय त्रास होत होता तुला नेमकं? असा त्रास होता. आम्ही हिजवडीला झाडो खात्यामध्ये जात होते, ग्रामपंचायतच्या. अक्षरशः माझ्या हातातून झाडू असा पडायचा. म्हणजे झाडू पकडण्याची ताकद सुद्धा आईच्या हातात नव्हती, एवढं त्यांना पेन होत होतं. माझ्यापाशी माझ्या गोळ्या संघ राहायच्या, झुंडबाम संघ राहायचा आणि 100 वाला 150 वाला तो मलम मी संघ माझ्या राहायचा. जेव्हा ते गोळी खाईल, जेव्हा तो मलम लावून, तेव्हा मला तेवढा पुरता. असं आणि अचानकपणेच घाम यायचा. मी वेदना व्हायला लागल्या, जरा मग यायच्या. मग काय उचलत नव्हतं. म्हणजे हात जो आहे तो, तू म्हणली की झाडू पण पकडता येत नव्हता, काम नव्हतं, किंवा त्याला ट्रीटमेंट म्हणून तेवढ्या पुरतं तू तुझ्या बॅगेत घेऊन गोळ्या वगैरे कंटिन्यू ठेवायची. तर मला आणखीन एक विचारायचं आहे, तू जसं की बोललीस की घरामध्ये स्वयंपाक वगैरे करायला पण तुला मध्ये मध्ये येत नव्हतं. इव्हन तुझे मिस्टर जे आहेत, म्हणजे आमचे बाबा जे आहेत, तर बाबांना पण त्यावेळेला खूप त्रास झाला की घरात स्वयंपाकच करता येत नव्हतं असं तू म्हटलीस. तर ते नेमकं काय होत होतं? अशा चमका मारायच्या. आची पीठ मळलं तर पीठ बी मळा येत नव्हतं. अशा अक्षरशः एका डोळ्यातनं 2 धारा. म्हणजे एवढं माझं कंडिशन डेंजर होतं की अक्षरशः मी करून पीठ मळायला येणार, मोठ्यानं रडायला लागले. मग तिकडून आले, ते म्हणलं काय झालं? म्हणलं आता मी पीठ मळलंय, आता काय करू? 2-3 भाकरी करायच्या. आता म्हणलं मला लय त्रास व्हायला. मला रडाय काय झालं नाही, म्हणलं माझं एवढा त्रास होते, मला काय करूच वाटा नाही. मी मोठमोठ्या रडायला लागले. मला माझ्या हातामध्ये बी चमका मारायला लागले, माझ्या डोक्यात बी चमका मारायला लागल्यात. मी काय करू? अक्षरशः तर खरोखर मी एवढी वैतागले होते या दुखण्याला की इंजेक्शन बी तेवढंच मारायचं, गोळ्या बी तेवढ्याच खायच्या. अक्षरशः तर मला तर माझा जीव नकोच झाला. म्हणजे की आई सांगते की तिचं काम जे होतं की ते काम पण करायला तिला झाडू सुद्धा हातात धरता येत नव्हता, का घरामध्ये स्वयंपाक करायला सुद्धा तिला जमत नव्हतं, की पीठ मळून भाकरी थापायला जे आहे तर ते सुद्धा करायला नव्हतं जमत. तुम्हाला विश्वास नाही बसणार, आईचा हा जो हात आहे, हा हात वरती थोडा सुद्धा त्या जात नव्हता असं सांगतात. केवढा हात जायचा आई आधी तुझा इथे आली त्यावेळेला? म्हणजे हात उचलायचा का? अजिबात नाही. फक्त हिथून असं फक्त एवढंच. मला अक्षरशः जम्पर बी घालायला आलेलं नाही. जम्पर घालायचं तर असं जम्पर घालायचं म्हणलं तर माझा नवरा माझ्या अंगामध्ये घालायचा आणि गुंड्या तो लावायचा आणि मग मी कामाला तशी जायचं. म्हणजे की हे जे मनगट आणि हात आहे ना, तो एवढा सुद्धा तिचं उचलायचा नाही, एवढा तिला भयंकर त्रास होत होता. मग आपल्या थेरपी सेंटर बद्दल कोणी सांगितलं? ते बाबा आपले ते संध्याकाळनं येते ते रिक्षावाले, म्हणजे त्यांचं आडनाव काहीतरी त्यांना माहित आहे. ते बाबा आहेत, ते लोंढे का काहीतरी, लोंढे आडनाव आहे त्या काकांची. ती संध्याकाळ आपल्या थेरपी मध्ये येतात. मग त्यांची ओळख आहे. आईचे जे मिस्टर आहेत
त्यांचे मित्र आहेत लोंढे बाबा म्हणून आपल्या सेंटरमध्ये येतात की ते रिक्षा चालवतात. तर ते थेरपी सेंटरला खूप दिवसांपासून येतात. तर त्यांनी यांच्या मिस्टरांना म्हणजे बाबांना सांगितलं. मग इथे आई तुम्ही यायला सुरुवात केली. मग इथं आल्यावरती तुझ्यामध्ये हा जो त्रास आहे याच्यामध्ये तुला काय बदल जाणवले? मला 22 दिवस म्हणजे भरपूर वेदना व्हायला लागल्या. म्हणजे 22 सुरुवात केली तर सुरुवात हा. केल्यानंतर एवढ्या दिवसाचं 24-25 वर्षाचं दुखणं आहे तर पहिल्यांदा थेरपीला सुरुवात केल्यावरती तिच्या ज्या वेदना आहेत ह्या थोड्याशा म्हणजे तिला पाहिजे तसं एवढं फरक नव्हता पडला, पण हळूहळू त्यांच्यामध्ये पुढे बदल होत गेले. आता मला काहीच म्हणजे माझं दुखणं एवढं गेलं ना, खरोखर. आता सगळं करता येतंय? हो काय काय दाखवू शकते तू? हात केवढा वरती जातो तुझा आता पूर्णपणे? आता सगळी कामं वगैरे करता येतात हो बरोबर? हो. आता आणि अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल की आईने ज्या वेळेला म्हणजे की एवढा त्रास होता थेरपी सेंटरमध्ये आल्यानंतर पल्स पॅडची थेरपी भेटली. पल्स पॅडची थेरपी घेतलेली आहे. त्यानंतर आपली जी मॉम मॅट आहे त्याची थेरपी, NSM ची थेरपी, ह्या सगळ्या थेरपीज घेऊन आईचा जो त्रास आहे हा किती दिवसात कमी झाला? 1 महिन्यामध्ये. बरोबर की आईला 1 महिना हा त्रास सगळा कमी होण्यासाठी वेळ लागला. 1 महिना त्या कंटिन्यू थेरपीला आल्या आणि थेरपीला आल्यानंतर त्यांच्यामध्ये एवढे छान बदल आपल्या मॉम हेल्थ केअरमुळे शक्य झालेत. आज जर आईला थेरपी सेंटर बद्दल माहिती मिळाली नसती तर आईचं ऑपरेशन करण्या इतकी वेळ त्यांच्यावरती आली असती. पण आज मॉम हेल्थ केअरमुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा एकदम छान असा बदल घडलेला आहे. आणि तुम्ही विश्वास नाही करू शकणार. म्हणतात ना की असं मी बोलतेय छोट्या तोंडी मोठा घास घेतेय, पण खरं सांगू सर्वसामान्य लोकांना ते हॉस्पिटल्सचे बिल भरणं किंवा हॉस्पिटलमध्ये कंटिन्यू सारखं सारखं जाणं, कारण त्यांना असं असतं की रोजचं रोज आपण काम करून आपले दिवस भरायचे असतात. जसं की तुम्ही बघितलं असेल की आई झाडू खात्यामध्ये जॉब करते, तर एवढं सगळं असताना सुद्धा म्हणजे काम करते ती, काम करण्याची ताकद तिच्यामध्ये नव्हती. एवढा त्रास तिने कसं तरी करत 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 सहन केला. पण आज मॉम हेल्थ केअर मध्ये आल्यानंतर ती पूर्णपणे आज व्यवस्थित झालेली आहे. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, आईने आपल्याकडनं आपला जो मॉम स्टोन आहे, त्याचबरोबर आपलं जे ब्रेसलेट आहेत, पेन ऑइल आहे, फेस वॉश आहे, तर याचा जो किट होता तो सुद्धा आपल्याकडनं विकत घेतलेला आहे. तर आईसाठी एकदा जोरात क्लॅपिंग करा सगळ्यांनी, कारण एवढा छान रिझल्ट आईला आपल्या मॉम हेल्थ केअर मुळे मिळाला. आई तू थेरपी सेंटर बद्दल काय सांगशील किंवा तुझ्यासारखा त्रास कोणाला असेल तर त्यांना काय सांगशील? त्यांना माझ्यासारखा त्रास तर कुणालाच होऊ नये. मी कुणी नजर पडलं जरा लांगायला लागले तरी ते आहे ना, तुम्ही दिले दाखवले काय म्हणतात मग ते फ्लेक्स पॅम्पलेट आपलं. आणि मग ते साऱ्यांना दाखवते. हम्म. धरा या, मला तर फरक पडला बाबा, तुम्ही बी घ्या. काय तुम्हाला काय पैसे भरायचे नाही तर सारा फुकट आहे, या भेटते तरी घ्या. मग मी म्हणले कुठं आहे, म्हणलं थांबा मी आहे, म्हणलं तुम्हाला दाखवते. आईने भरपूर लोकांना माहिती पण दिलेली आहे, सेंटर पर्यंत घेऊन पण येते. तर त्याचबरोबर मला आणखीन एक सरांबद्दल काय सांगशील? सेंटर मधले स्टाफ वगैरे आपले आहेत, मॉम हेल्थ केअर बद्दल काय सांगशील? मग तर बरोबर त्याला तर कोटे कोटे सारा मेन तुम्हाला आपल्या सरांना, आकाश सरांना धन्यवाद, मॅडम ताई तुम्हाला धन्यवाद. आणि आपल्या टॉप आपले जे स्टाफ आहे त्यांना बी धन्यवाद. आणि आपल्या सगळ्यांसाठी देवाकडे एकच प्रार्थना करते की परमेश्वराने तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देव आणि देव तुमचं भलं करो. थँक्यू, व्हेरी नाईस. खूप छान. आईसाठी एकदा पुन्हा जोरात जोरात क्लॅपिंग करा, कारण एवढा छान रिझल्ट त्यांना कमी टायमिंग मध्ये मिळालेला आहे. धन्यवाद.